नमस्कार मित्रांनो, मी सूरज. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉगचा टॉपिक असा आहे की मी गावाला चाललो आहे. गावाकडे माझा मित्र आहे रोहित, ज्याला तुम्ही मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये बघितलं होतं. तर त्याचं लग्न आहे, त्याच्या लग्नासाठी चाललो आहे आपण. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, माझी मम्मी आहे ब्लॉग बनवते. चल हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, आम्ही लिफ्टमध्ये बसलो आहे आणि मी बसने जाणार आहे. सो कसं कसं जातो मी बघा तुम्ही. व्लॉग शेवटपर्यंत बघा, व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता मी निघालो आहे आणि ऊन पण खूप आहे. सो हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, फायनली मला ऑटो पण भेटली आहे. आता ऑटोने मी CBS पर्यंत जातो आणि मग CBS वरून मी बसने गावाकडे जाईल डायरेक्ट. हे बघू शकता तुम्ही, मी आता बस स्टँडवरती आलो आहे आणि इथं खूप साऱ्या बसेस लागलेल्या आहेत. मला जायचं आहे आता चांदवडला, म्हणजे मला चांदवडची बस शोधावी लागेल. इथे काय टाईम आहे, किती टाईम आहे हे पण मला माहीत नाही आहे. बघतो आता, शोधतो. हे बघा, फायनली मित्रांनो मला बस भेटली आहे आणि मी आता बसमध्ये बसलो पण आहे. थोड्याच वेळामध्ये बस पण निघेल मित्रांनो. चला मग तुम्हाला मी पुढचा प्रवास दाखवतो. हे बघा मित्रांनो, बाहेरचा क्लायमॅक्स, खूप ऊन आहे. हे बघा, ही पंचवटी नाशिकमधली, खूप ऊन आहे मित्रांनो. इकडं खूप ऊन. बस चालायला लागल्यावरती थोडी हवा यायला लागली तर जरा बरं वाटतंय. उन्हाळ्याचं फिरणं बंद करायला पाहिजे, खूप कंटाळा येतो उन्हाळ्यात फिरायला. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे बघा अनिकेत. तर आपल्याला अनिकेत भेटला आता इथं. हे आपले रोशन दादा, हे फोटोग्राफर आहे. तुमच्या काही लग्नाचे ऑर्डर असतील तर तुम्ही यांना देऊ शकता. यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. अनिकेत जसं प्रत्येक ब्लॉगमध्ये राहतोच आपल्या, बहिणी दाढीला कटबीट मारला आता. सो हे बघू शकता गाईज तुम्ही, मी आता चाललोय रोहितच्या घरी. अनिकेत आणि मी सोबत आहे. असं वाटतंय की आम्ही थोडं लेट झालोय, कारण की रोहितचा फोन येऊन गेला. रोहित बोलला कुठे आहे काय, कारण की आत्ता 6:30 वाजताय मित्रांनो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे टाइम पण नाही समजत आहे. रोहितच्या हळदीला पोहोचू, तिथं आपण काय एन्जॉय करतोय, कसं एन्जॉय करतोय तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्ही हे बघू शकता मित्रांनो, आमच्या गावाकडचा क्लायमॅक्स किती छान झाला. आता हे बघू शकता तुम्ही, इथं रोहित भाऊंची हळद चालू झाली आहे. आता रोहित भाऊंना रोहित भाऊंना आंघोळ विंगोळ घालताय लोक. तुम्ही बघू शकता इथं फुल DJ बीजे सर्व लावलं आहे. पण डीजेचा आवाज मी आपल्या व्हिडिओमध्ये नाही टाकू शकत, यूट्यूबच्या काय गाईडलाईन्समुळं. हे बघू शकता रोहित, त्याला समजलंय की आता मी ब्लॉग बनवतोय. हे बघू शकता, आमच्याकडे अशाच प्रकारे हळद होती, आंघोळ होते नवरदेवाची नवरीची. तुमच्याकडे कशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम होतो ते मला कळवा कमेंटमध्ये. हे बघू शकता इथं माझे काही मित्र उभे, चला तुम्हाला दाखवतो. हे बघा अनिकेत, इथं मागं आबी उभे आहे आणि हा त्याचा मुलगा आहे त्याच्या गाडीवरती बसलेला. हे बघा इथं DJ वगैरे लावलं आहे, डीजेला गाणे वगैरे चालू आहे आणि खूप लोक असं एन्जॉय करताय इथं. हे बघू शकता इथं रोहितचा हळदीचा कार्यक्रम चालू झालाय.
हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा माझा मित्र, हे बघा गौरव बडे. याची आयडी तुम्ही इन्स्टॉल जाऊन सर्च करू शकता, फॉलो पण करून द्या. माझा मित्र आहे ऋषिकेश, हे खूप मोठे बिझनेसमॅन आहे. याचं नाव गाडे आहे, याला आम्ही हे बघा अनिकेत येत आहे ना, मजा घेतोय पोरांची. हे बघा, हा तर तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसतोच. त्याला आणलं नाही. तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता. मित्रांनो, इथं वर्गातले सर्व मुलं एकत्र जमले आणि फुल यायची त्याची मजा घेत होते. इथं बऱ्याच दिवसातून मित्रांना पण भेटल्यावरती खूप छान वाटतं. मित्रांनो, कधी कधी मित्रांना पण भेटत जा वेळ काढून. पोरं रोहित सोबत फोटो काढताय. आपण पण त्यांचं झाल्यावरती आपण पण रोहित सोबत काही फोटो काढू. आमच्या वर्गातले जे मुलं आहेत, म्हणजे आम्ही जेवढे क्लासमेट आहे, आमचा एक फोटो घ्यायचा आहे आम्हाला. वरातीमध्ये डीजे समोर थोडं नाचू, त्यानंतर बघू पुढचा काय सीन आहे. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता आम्ही रोहित सोबत फोटो काढतो आणि हे सर्व आम्ही क्लासमेट, आम्ही सर्व एकाच वर्गामध्ये होतो. आणि मित्रांनो, अनिकेतला आणि मला कुर्ता कसा दिसतोय हे पण सांगा कमेंट करून. हे बघा, हे सर्व माझे 10वीचे मित्र आहे, म्हणजे आम्ही 5वी पासून सर्वजण सोबत आहे. हे बघा मित्रांनो, इथं फुल का चालू झालंय रोहितचं, आणि आता इथं फुल एन्जॉय करताय पोरं. रोहित पण फुल एन्जॉय करतोय. हळदीच्या दिवशी फुलका ठेवता मित्रांनो आमच्या इकडे. तुमच्या इकडे पण डीजे बीजे लावता का काय, सांगा मला कमेंट करून. हे बघा मित्रांनो, फुल एन्जॉय चालू आहे आमचा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एन्जॉय करा. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, लग्नाच्या घरी किती आनंद असतो ना. लोक बघा किती खुश आहे, सर्वजण एकदम छान प्रकारे मनापासून नाचतायत आणि खूप एन्जॉय करतायत. हे बघू शकता तुम्ही, फटाके वगैरे लावले आम्ही इथं टेरेसवरती. लाइटिंग वगैरे टेरेसवरती, फटाके वगैरे, किती क्लायमॅक्स छान दिसते, किती डेकोरेशन किती छान दिसतंय बघा मित्रांनो एकदा. इथं रोहित भाऊंचा आणि वहिनींचा क्लोजअपचा फोटोशूट चालू आहे. तुम्ही बघू शकता त्यांनी कशा कशा पोजेस दिल्या आहे हळदीच्या फोटोशूटसाठी. आणि इकडं फुल लोक एन्जॉय करताय डीजेच्या समोर. मित्रांनो, टेन्शन तर प्रत्येकालाच आहे आजकाल, त्यामुळं असं कुठं लग्नाला गेलं डीजे समोर फुल एन्जॉय वगैरे करून घेतला पाहिजे. तोच एक जगण्याचा दिवस असतो मित्रांनो. सो एन्जॉय करा मस्तपैकी, टेन्शन घेऊ नका. मित्रांनो, रात्री मोबाईलची चार्जिंग संपली होती, त्यामुळं मला सकाळी उठून काही जो शूट घ्यायचा होता तो काय मला जमला नाही, कारण की मोबाईल मित्राच्या इथं चार्जिंगला लावला होता मी रात्रभर, आणि सकाळपर्यंत मोबाईल त्याच्याच इथं होता. तर आता त्याच्याकडून मोबाईल घेतला आहे आणि मी शूट चालू केले. तर हे बघा, आता आपण रोहितच्या घरी पोहोचलो आहे आणि हे बघा इथं रोहितचा फोटोशूट चालू आहे, क्लोजअप वगैरे चालू आहे रोहितचे. तुम्ही बघू शकता रोहितचे आउटफिट्स कसे आहेत, त्याचा लुक्स कसा दिसतोय, छान एकदम. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, इथं शेखर भाईनी रोहितला फुल उचलून घेतलाय खांद्यावरती आणि फुल एन्जॉय चालू आहे. आता इथं पोरं खूप नाचताय, एन्जॉय करताय, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. रोहित भाऊ फुल आनंदामध्ये आज, फुल हॅप्पी आहे, फुल एन्जॉय करताय.
बघू शकता आमच्याकडे असेच लग्न होतात गावामध्ये आणि खूप लोक एन्जॉय करतात. आणि हे बघू शकता तुम्ही, हे कुठल्या लॉन्सला वगैरे लग्न नाही आहे, तर हे शेतामध्ये लग्न ठेवलेलं आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, रोहितचं लग्न झालंय आणि आता मी पण निघतोय नाशिकला थोड्या वेळामध्ये. तर अनिकेत मला सोडायला येतोय. सो गाईज, तर अनिकेतने मला स्टँडपर्यंत सोडलंय आणि इथून बघतो मी मग बसने जायचं काय. हे बघू शकता मित्रांनो, मला टॅक्सी पण भेटली आहे. आता मी टॅक्सीने नाशिकपर्यंत जातो. सायंकाळचे 6:30 वाजले. क्लायमॅक्स किती छान झालाय बघा ना. मित्रांनो लग्नाचं सीझन चालू आहे. बसेसला खूप गर्दी होती, त्यामुळे टॅक्सीने कसं मसं पोहोचलोय आता नाशिकमध्ये. द्वारकेवरती आलोय. आता इथून बघल रिक्षा पकडून ऑटो पकडून जाईन मी घरी. सो फायनली मित्रांनो घरी पोहोचलोय आणि खूप थकलोय. तर आजचा व्लॉग आपण इथंच संपवतोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच छान छान व्लॉग्स मी तुमच्यासाठी आणत राहीन. धन्यवाद.